नमस्कार. मी गौरी देशपांडे. आजची कथा आहे सहज सागर किनारी. वसतिगृहामध्ये राहणारा एक विद्यार्थी त्याच्या प्राध्यापकांबरोबर एक दिवस समुद्रकिनाऱ्यावर फिरायला निघतो. हे प्राध्यापक सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप आवडते प्राध्यापक असतात, त्यामुळे त्यांचं बहुतेक जण ऐकत असतात. विद्यार्थ्यांमध्ये अगदी मिसळून जाणं ही त्यांची खासियत असते. समुद्रकिनाऱ्यावर फिरता फिरता विद्यार्थ्याची नजर काही वस्तूंवर पडते. तिथे ठेवलेल्या काही वस्तू त्याला दिसतात आणि तो आपल्या प्राध्यापकांना विचारतो, सर, हे पहा, इथे काय ठेवलं आहे ते. प्राध्यापकांची पण नजर त्या वस्तूंवरती जाते. जोडे आणि त्याच्याच शेजारी एक सदरा त्यांना ठेवलेला दिसतो. विद्यार्थी म्हणतो, सर, मला एक गंमत सुचते. आपण असं करूया, हे जोडे आहेत ना, ते लपवून ठेवूया आणि लपवून बघूया की त्या माणसाची कशी मज्जा होती आल्यावरती ते. तेव्हा प्राध्यापक म्हणतात, अरे, अशा पद्धतीने कोणाच्या काही गोष्टी लपवून आपण त्यांची गंमत बघू नये. त्याच्यापेक्षा तू असं एक काम कर की एक 5 रुपयाचं नाणं त्या जोड्यामध्ये ठेवून दे. तेव्हा विद्यार्थी म्हणतो, चालेल सर, आणि खिशातनं 2 5 रुपयाची नाणी प्रत्येक जोड्यामध्ये ठेवून देतो. दोघंही जण थोड्या अंतरावरती असलेल्या एका झाडाच्या मागे लपून पाहतात. काही वेळाने जोड्यांचा मालक तिकडे येतो. बहुतेक एखादा लाकूड तोडा असावा असं त्यांना वाटतं. पटपट अंगात सदरा घालून पायात जोडे घालणार, तर तेव्हा एक पाय घातल्यावरतीच त्याला काहीतरी टोचल्यासारखं वाटतं. खाली वाकून बघतो तर त्याच्यामध्ये 5 रुपयाचं नाणं असतं. इकडे तिकडे बघून ते 5 रुपयाचं नाणं तो हातात घेतो आणि दुसरा पाय घालतो, तर तेव्हा त्याच्यातही तसंच. ते 10 रुपये हातात घेऊन आजूबाजूला चौफेर बघतो. त्याला कोणीच दिसत नाही. आकाशाकडे बघून तो माणूस म्हणतो, परमेश्वरा, तुला माझी किती काळजी. आता माझ्या आजारी मुलासाठी मी काहीतरी आज घेऊच जाऊ शकेन. तुझे आभार मी कसे मानू रे. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तसंच आकाशाकडे बघत नमस्कार करून पायात जोडे घालतो आणि तो निघून जातो. झाडामागे लपलेले ते विद्यार्थी आणि प्राध्यापक दोघंही जण गप्प असतात. विद्यार्थी फक्त आपल्या प्राध्यापकांकडे बघतो. यातच सगळं आलं.